हे योगशास्त्र जसं नरेंद्र मोदीजींनी युनायटेड नेशन्स मध्ये ठेवलं, तसंच हे योगशास्त्र सगळ्या आपल्या कार्यालयांमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये सगळ्या पटलावरती हे योगशास्त्र चालावं, यासाठी त्यांनी फरमान काढला, ऑर्डर्स काढल्या. आणि आज रविवार असून सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हा सर्वांना कळेल की सगळीकडे योग जो आहे तो केला जातो. योग सत्र, योग सेशन जी आहे ती आयोजित केली जात आहेत. याला डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकार दरबारी सुद्धा चांगलं प्रोत्साहन दिलेलं आहे. पुढे जाऊन डॉक्टर प्रमोद सावंत यांनी विधानसभेच्या पटलावरती जाऊन त्यावरती चर्चा करून गोवा जे आहे हे गोवा योग स्टेट म्हणून डिक्लेअर करावं आणि गोमंतकामध्ये आपल्या भारत देशामध्ये एक असं गोवा राज्य, ज्या गोव्याची जी इमेज आहे ही योगी लोकांची ही भूमी आहे, ही परशुरामांची भूमी आहे, ही तपोभूमी आहे, ही गोमातेची भूमी आहे. तर अशी ओळख जी आहे ती व्हावी. तर याला संपूर्ण जगामध्ये बीच आणि पार्ट्या यासाठी फेमस जर होऊ शकतं, तर माझं असं म्हणणं आहे पुढचं दशक आहे किंवा पुढचं शतक जे आहे ते गोवा आपलं गतवैभव जे आहे ते प्राप्त करून गोव्याच्या सगळ्या बीचेसवरती योग सत्र, गोव्याच्या सगळ्या मठमंदिरांमध्ये योग सत्र, गोव्याच्या सगळ्या कार्यालयांमध्ये सुरुवातच योगामुळे, अशा प्रकारचं जर समजा आम्हाला चित्र आणि गोव्याचं चरित्र वाढवायचं असेल तर मला वाटतं तुरंत गोवा स्टेट हे योग स्टेट म्हणून डिक्लेअर व्हावी. ही डॉक्टर प्रमोद सावंत यांना आम्ही सूचना करतो. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या पद्धतीने हा भारतीय वारसा योगाचा असू द्या किंवा आपल्या संस्कृतचा असू द्या किंवा आत्ताच आम्ही पाहिलं आयुर्वेदासाठी ज्या पद्धतीने डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पुढाकार घेतला, ते स्वतः आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. सर्वत्र मोफत त्याने महिनाभर आणि त्याची मुभाही त्यांनी आता वाढवलेली आहे, जुलैपर्यंत केलेला आहे. सगळ्यांनी या आयुर्वेदाचा आस्वाद घ्यावा, या आयुर्वेदाकडे जावं. हे आपलं शास्त्र आहे, ही आपली ऋषीमुनींची देणगी आम्हाला आहे. तर त्यासाठी त्यांनी सगळीकडे योगाचा जसा प्रचार झाला तसा आयुर्वेदाचा प्रचार त्यांनी करण्यासाठी एकदम प्रयत्न केले आणि समाजाने मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना चांगला सपोर्ट केला. आपली जेवढी म्हणून आयुर्वेदिक हॉस्पिटल्स आहेत, जेवढी म्हणून चिकित्सालय आहेत, ती अगदी भरून निघाली. आणि याला संपूर्ण श्रेय जे आहे हे डॉक्टर प्रमोद सावंत यांना जातं. मला एवढंच सांगायचं आहे, त्यांच्या या कारकिर्दीमध्ये स्पिरिच्युअलिटी, योगशास्त्र, संस्कृत भाषा आणि आयुर्वेद शास्त्र अशी ही आपली जी देशी सगळ्या गोष्टी आहेत त्याचा आजपर्यंत एवढा उदो झालेला आम्ही पाहिला नव्हता. तो त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. त्याबद्दल डॉक्टर प्रमोद सावंत यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना खूप खूप आशीर्वाद. तुम्ही पळतात GNH.